अमरावतीतील रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाविरोधात वाहन मालक, वाहतूकदार, वीट भट्टी व्यावसायिक आणि एएसी ब्लॉक तसंच आरएमसी प्लांट चालकांनी तीव्र आंदोलन छेडलं। राखेच्या दरात तिप्पट वाढ केल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रकल्पाच्या मटेरियल गेटवर अनोखं अंत्यविधी आंदोलन केलं। पूर्वी 50 रुपये प्रति टन मिळणारी राख आता 150 रुपये प्रति टन दरानं विकली जात असल्याचा आरोप करत या निर्णयामुळे हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। माझ्याकडे 5 गाड्या आहे। मी ते पूर्ण कर्ज काढून घेतलेल्या गाड्या आहे। या कंपनीचा एक दिवसाने नियम बदलत असतो। आमची लढाई कंपनी सोबत आहे, रतन इंडिया पॉवर प्लांट लिमिटेड साठी। त्यांनी पहिले सुरुवातीला खूप वर्ष आधीची गोष्ट आहे 50 रुपयापासून फुकट पासून सुरुवात केली होती, तर आज ते गाडी आम्हाला इथे 1 महिना आधी 1470 रुपयात भरून मिळत होती। महागाई वाढत असते, मान्य आहे आम्हाला। 1470 ची 1500 करा, 1550 रुपये करा। त्यांनी भाववाढी डायरेक्ट 4 पट करून टाकली। जी गाडी 1470 रुपयाची भेटायला पाहिजे होती ती जागेवरून 6000ची म्हणून राहिली। आम्ही आता उदाहरण घेतलं, जवळपास जर केलं एका ठिकाणी 10,000 गाडी जिथे खाली होऊन राहिली, त्यांना विचारलं तुम्ही 15,000 गाडी घेऊ शकता का, ते 10,500 ती गाडी घ्यायला तयार नाही आहे। अशा परिस्थितीत आम्ही करायचं काय? माल उचलून आमचं नुकसान होणार आहे। त्यामुळे आम्ही संप पुकारलेला आहे। तरी शासनाने दखल घेतली नाही, लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही आणि रतन इंडिया पॉवर प्लांटनी दखल घेतली नाही। आमच्यातलं जीव जाईन यासाठी आम्ही आजच यांचा मुर्दा काढलेला आहे। त्यांची मोहित यात्रा काढणार आहे। याच्यानंतर आमचा जो आम्ही आतापर्यंत शांततेत केलेला आहे ते आता आमचा संयम जाणार आहे 100%। आम्ही गेट तोडून आतमध्ये फुकट राख घेणार आहे। याला जबाबदार प्रशासन राहील, लोकप्रतिनिधी राहील। आमची समस्या अशी आहे की बरेच वर्षापासून आम्ही तिथे राख उचलत असतो। वेळोवेळी भाव बदलतो, पण भाव बदलण्याचे जे काही नियम असतात, काही 5, 2, 3 पटांनी भाव वाढत असतो। पण यावेळेस त्यांनी असं केलं की कलेक्टर पाशी आमची बैठक झाली, माननीय आमदार राजेश भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वात। त्यांनी त्यावेळेस असं म्हटलं की गत 2 महिन्याच्या अगोदर असं म्हटलं की तुम्हाला जी आजची परिस्थिती, आज जी रेट आहे, हे रेट तुम्हाला 2-3 वर्षे वाढणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली होती। आणि त्यानंतर 2 महिन्यांनी एकदम एक समथिंग 1000 रुपयाची गाडी 3-4-5 हजारावर नेऊन टाकली। हे कसं शक्य नाही भाऊ। म्हणून आम्ही इथे आज 41 दिवसापासून आमचं ठिय्या आंदोलन चालू आहे। आज आमची शक्ती खतम झाली म्हणून आज एक अंतयात्रा, म्हणजे एखादा मालकाचा मृत्यू झालेला असं दाखवून आम्ही एक यात्रा काढत आहे। प्रशासन जागं झालं पाहिजे, यासाठी सर्व करत आहे।